हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरच्या घरी खमंग धन्याची पावडर कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गावरान धने घेतलेले आहे. हे आमच्या शेतातले धने आहे. धन्यामध्ये जो काडी कचरा असेल तो सगळा वेचून काढायचा. हे शेतातले गावरान धने असल्यामुळे यामध्ये खूप जास्त प्रमाणात काडी कचरा आणि माती पण होती. हे सगळं मी व्यवस्थित निवडून घेतलं. आता धने एका कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम ठेवायचा आणि धने 5 ते 10 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे. 5 ते 10 मिनिट मी धने खूप छान भाजून घेतलेले आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे धन्याला. धने जर तुम्ही व्यवस्थित कमी गॅस करून खमंग भाजून घेतले ना तर त्याचा सुगंध खूप छान सगळ्या घरामध्ये दरवळतो. दुसरी बॅच पण मी धन्याची व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. धन्याचं पावडर मी वर्षभरासाठी बनवणार आहे, त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये धने घेतलेले आहे. धने पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. रेडीमेड धना पावडरपेक्षा घरी जे आपण धन्याचं पावडर बनवतो त्याचा खूप जास्त खमंग असा वास येतो आणि भाजीची चव पण डबल होते. जर तुमच्याकडे घरी धने असतील तर धन्याची पावडर तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघाल. धने मी पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये धन्याचं बारीक पावडर वाटून घेतलेलं आहे. धने खूप बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही मी मस्त असं धन्याचं बारीक पावडर वाटून घेतलेलं आहे. धन्याचं पावडर एखाद्या भरणीमध्ये भरून वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता. जेवढं धन्याचं पावडर तुम्हाला रोजच्या भाजीसाठी लागतं तेवढं धन्याचं पावडर एखाद्या छोट्या भरणीमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं धन्याचं पावडर एखाद्या हवाबंद भरणीमध्ये साठवून ठेवायचं. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.